अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मोटिवेशनल रुपाली या आध्यात्मिक परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. अधिक महिन्याच्या आज शेवटचा शनिवार आहे, हा सगळ्यांना माहिती आहे. आणि शास्त्रानुसार या दिवशी श्रद्धेने केलेली एक छोटीशी सेवा देखील अनेक पटींनी पुण्य प्रदान करू शकते. जर अधिक महिन्यात आपल्याकडून काही सेवा करायची राहिली असेल तर आजची ही संधी अजिबात गमवू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी प्रभावी सेवा, उपासना आणि उपाय ज्यामुळे भगवान श्री विष्णू, शनिदेव आणि सद्गुरूंची कृपा आपल्यावरती कायमची बरसू शकते. अधिक महिन्याचा हा शेवटचा शनिवार अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी मानला जातो. या दिवशी केलेली एक छोटी सेवा देखील अनेक पटीने फळ देणार आहे. आपण बघणार आहोत की आज शनिवारी संध्याकाळी कोणती प्रभावी सेवा, उपासना आणि उपाय करणार आहोत. अधिक महिना विशेष महत्त्व हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत आणि सेवा याचे फळ सामान्य काळापेक्षा कित्येक पट अधिक मिळते. शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो, त्यामुळे अधिक महिन्यांचा शेवटचा शनिवार हा भगवान विष्णू आणि शनिदेव यांच्या कृपेचा विशेष योग घेऊन येतो. आजच्या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करणार, आर्थिक अडचणी कमी करणार, पितृदोष आणि शनिदोषाची तीव्रता कमी करणार, मनःशांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळणार, या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणार आहेत. कधी जर आपण आजच्या या प्रभावी सेवा केल्या तर. आज संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर दीपदान करायचं आहे. सूर्यास्तानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा किंवा तीळ तेलाचा दिवा लावायचा आहे. मोस्टली तिळाच्या तेलाचा नका लावू, तुपाचाच लावा. पण नसेलच तूप घरात तर तीळ तेलाचा सुद्धा चालेल. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करायचा आहे. तुळशीसमोर लावलेला दिवा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीसमोर न चुकता दिवा लावायचा आहे. फक्त आज शनिवार आहे म्हणून नका लावू. शनिवार, रविवार आणि सोमवारसुद्धा. सोमवारी 15 तारखेला अधिक महिन्याचा शेवटचा म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे, तेव्हासुद्धा आपल्याला तिन्ही दिवस आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे. तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायच्यात. पण जर तुमच्या घरात जागा नसेल ना, तर स्वतःभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. भगवान श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करा. तुमच्या काही अडचणी असतील, तुमच्या काही कामं होत नसतील, काही संकट असतील, ती मनापासून सांगा आणि श्रद्धेने केलेल्या सेवेचं फळ मिळवा. आज आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्तसुद्धा पठण करायचं आहे. वेळ जर कमी असेल ना, तर विष्णू सहस्त्रनामातील काही नामे, कमीत कमी ओम नमो नारायणाय हा सुद्धा नाव घेतलं ना तरी चालतं, पण ते 108 वेळा घ्या. मग जर विष्णू सहस्त्रनाम सगळं घ्यायचं नसेल, तर वेळ कमी असेल, तर ओम नमो नारायण हा फक्त 108 वेळा जप करा. आणि हा ना अधिक महिन्यातला हा जपसुद्धा विशेष फलदायी मानला जातो आणि विशेष फलदायी ठरतो आपल्यासाठी. आज शनिवार असल्यामुळे, अधिक महिन्यातला शेवटचा शनिवार असल्यामुळे शनिदेवांसाठी विशेष उपाय करायचे. एका वाटीत काळे तीळ घ्यायचे, देवांचे स्मरण करायचं आणि ओम शं शनैश्चराय नमः हा 21 वेळा मंत्र जप करायचा आहे. यानंतर हे तीळ पक्ष्यांना किंवा गरजूंना दान करा. हा उपाय शनीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर शनिदेवाच्या मंदिरात किंवा घरी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे काळे तीळ पण अर्पण करायचे आणि शनिदेवांना प्रार्थना करायचे, हे शनिदेव माझ्या कर्मातील दोष दूर करून योग्य मार्ग दाखवा. शनिवारच्या दिवशी केलेले दीपदान अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे आज दीपदान न चुकता करायचं आहे. शनिदेवांना पण करायचं आहे आणि घरात पण करायचं आहे. अधिक महिन्याचा शेवट जवळ आल्याने या दिवशी दानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे. काळे तीळ, उडीद डाळ, अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, पक्ष्यांना धान्य ह्यामधलं काहीही तुम्ही आज दान करू शकता. आज नाही जमलं तर उद्या आणि परवा म्हणजे रविवार आणि सोमवारी सुद्धा आपल्याला आहे तेव्हा दान करायचं आहे. तसेच आज पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करायचे आहे. आज शनिवार असल्यामुळे आपल्याला शनिदेवांचे आणि पिंपळाचे सुद्धा पूजा करायची आहे. आज किंवा या 2 दिवसांमध्ये गाईला पोळी, गूळ किंवा हिरवा चारा खाऊ घाला, कारण गाय ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते. गायीची सेवा केल्याने भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची कृपा प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला गायीची सेवा या 2 ते 3 दिवसात करायची आहे. अधिक महिन्यात, संपूर्ण महिन्यात जर तुमची काहीच सेवा झाली नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडून काही सेवाच नाही झाली, तर आज एक संकल्प करा आणि एका गरजू व्यक्तीला अन्नदान करा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अन्नदानामुळे अनेक जन्माचे पुण्य प्राप्त होते. भगवान विष्णू विशेष प्रसन्न होतात. अधिक महिना संपला
आणि आपल्याकडून काहीच सेवा नसेल झाली किंवा फारशी सेवा नसेल झाली तर आज संकल्प करा की उरलेल्या 2 दिवसात आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे. मग घरात काय कराल, भगवान श्री हरिविष्णूंच्या नावाचा जप करा किंवा ओम नारायणाय नमा एवढं जरी म्हटलं तरी चालेल, पण 108 वेळा म्हणा मोस्टली. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्यामुळे अन्नदानामुळे आपले अनेक जन्मांचे पुण्य प्राप्त होते आपल्याला आणि भगवान विष्णूसुद्धा विशेष प्रसन्न होतात. जर बाहेर कोणीच नाही मिळालं म्हणजे तुम्हाला अन्नदानासाठी, तर मुंग्यांना साखर किंवा पीठ घाला, कावळ्यांना काहीतरी खाऊ घाला, गाईला चारा द्या. असं थोडं थोडं करा म्हणजे तुम्हाला त्या अन्नदानाचं सुद्धा म्हणजे फळ मिळेल. आजपासून शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस संध्याकाळी 5 ते 7 मिनिटे शांत बसून विष्णू मंत्र, गोविंद नामस्मरण, हरिनाम कीर्तन हे करायचं आहे. मोठी पूजा शक्य नसली तरी भक्तिभावाने केलेले नामस्मरणसुद्धा अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचं आहे. 108 वेळा तुम्ही देवाऱ्यासमोर म्हणजे देवाच्या मंदिरासमोर बसून जरी म्हणालात ना ओम नमो भगवते वासुदेवाय तरी चालेल, पण काहीच नसेल जमत तर 5 ते 7 मिनिटे बसून फक्त तुम्ही देवाला कनेक्ट होऊन मनापासून श्रद्धेने हे मंत्र म्हणायचे आहेत. आता अधिक महिना वर्षातून दरवर्षी येत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या पवित्र काळाचा शेवट भक्तिभावाने करायचा आहे. 3 वर्षानंतर पुन्हा अधिक महिना येतो. 3 वर्षानंतरचं पुढच्या पुढे बघता येईल, पण आत्ता तुमच्या हातात जेवढं मिळाले त्याचा लाभ घ्यायचा आहे. मोठ्या विधींपेक्षा शुद्ध मन, श्रद्धा आणि भगवान विष्णूंवर विश्वास अधिक महत्त्वाचा आहे. आजचा शेवटचा शनिवार श्रीहरींच्या चरणी अर्पण करा, नामस्मरण करा, दान करा, तुळशी सेवा करा आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करा. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाचा तेलाचा दिवा लावा. शनी महाराजांचा ओम शन शनेश्वराय मंत्र हा मंत्र म्हणा. ओम शन शनेश्वराय नमः. हनुमान चालीसा वाचा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तुळशीसमोर दिवा लावा. देवासमोर दिवा लावा. अखंड दीप जमत असेल तर अखंड दीपसुद्धा लावा. आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण, जय श्रीहरी, जय श्री लक्ष्मीनारायण. जर तुम्ही आजची सेवा करणार असाल किंवा आजपासून उरलेल्या 3 दिवसांमध्ये सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. ओम शनिदेवाय नमः.